अहो नवऱ्याच्या घरी जाताना पोरगी रडती, आई रडती आणि बापाही रडतो, नवरदेव रडतो कधी? नवरदेव कधी रडत नाही, तो भाड्याचा उलटा ताईट उभा राहतो. नवरी नवरदेवाच्या घरी जाताना रडत नाही. मग त्या पोरीचा भाव विचारतो तिला, का ग दिदी? मम्मी रडली, पप्पाही रडले आणि तूही रडली, पण दाजी का ग रडले नाही? ती पोरगी हसती आणि ती काय म्हणती माहिती का, पप्पा मी फक्त आजच्या दिवस रडणार आहे. तो आयुष्यभर भुकणार आहे, त्याला मजा आणू द्या. आज दुसरं वाक्य महिला मंडळ, तुम्ही तुमच्या भावाची मुलगी तुम्हाला सून केली, आधार व्हावा म्हणून का निराधार व्हावा म्हणून? आधार. तुम्हाला झाला काय? जिनं भावाची करेल तिला विचार ना कस काय. तिला फक्त म्हणा ना धाकट्याचं लगीन करते का, ती म्हणते यंदा नाही, यंदा तो तसा राहिला तरी चालेल पण यंदा नाही. का पहिलीनच एवढी जिरावली तर दुसरी काय करेल? उत्तर ऐका. आता महिला मंडळ एक वाक्य ऐकायचं, ऐकाल? महाराज म्हणून नाही, पाया पडतो तुमच्या. आज तुम्हाला जास्त बोलणार आहे मी, चालेल ना? आज जागतिक दिन आहे. महाराज म्हणून नाही, पण तुमचा मुलगा म्हणून एक वाक्य ऐका. तुम्ही परमार्थ करा नका करू हा ज्याचा त्याचा प्रयत्न आहे, फक्त तुमचा मुलगा म्हणून एक पायाला हात लावून तुमचं एक वाक्य सांगतो. आजच्या दिवशी आयुष्यभर तुम्ही कशा वागा, फक्त ईश्वरासारख्या सासू सासऱ्यांना घरात मरेपर्यंत माणसासारखी वागणूक द्या, बस. हीच जागतिक दिन. मी म्हणणार नाही ना मी तुमच्या मुलासारखा आहे, मी कसं म्हणेल तुम्ही त्यांची लई ठेप ठेवा, नाही. मी म्हणणार नाही तुम्ही त्यांना चांगलं दूध द्या, मी म्हणेल तुमच्या मुलाचं उरलेलं दूध त्यांना द्या. ते झोपतात तिथं तांब्याभर पाणी ठेवा, मागतील तेव्हा अर्धी भाकर द्या. पण ते जर सुखानं गेले तर काशीचा विश्वेश्वर सुद्धा तुमच्या घरात येईल. माझी भाषा नाही, माऊलीची भाषा आहे. तुम्ही देवाते भजाल, देव तुम्हा तुष्टवेल, परस्पर घडेल प्रीती जेत, आज्ञापक व्हाल आणि वाचा सिद्धी पावाल. तुम्ही फक्त तेवढं ऐका माझं. काय नाही हो, किती कमवलं तरी जायचंच आहे. कुत्रं सांभाळायला जेवढा खर्च येतो तेवढा आईबाप सांभाळायला येत नाही. कुत्र्याला निवारा लागतो, 2 वाट्या लागतात. बरं आता कुत्रे भाकरी खात नाहीत, स्टँडर्ड झाले कुत्रे. कुत्रे स्टँडर्ड झाले, भाकर खात नाहीत. त्यांना फिरवायला माणूस लागतो, त्याला बरमुडा लागते, त्याच्या हातात दांडकं लागतं. पण एक वाक्य लिहून घ्या, कुत्र्याला तुम्ही किती सांभाळा ते चावल्याशिवाय राहणार नाही. आईबापाला किती त्रास द्या, आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार. आणि एवढं जर ऐकलं ना महिला मंडळ, 1 जागतिक दिन सासू सासऱ्यांची सेवा, 2 झाशीची राणी होऊ नका, अहिल्याबाई होळकर होऊ नका, पण दर्जेदार जगल्याशिवाय राहू नका. आणि 3 स्वतःची मुलगी दर्जेदार बनवा. आपली महिला मंडळ तुमचे इतके स्टार चांगलेत, काय तुमच्यावर देवानं कृपा केली ह्या 10 वर्षात. नाही तर 10 वर्षापूर्वीची स्त्री चूल मूल फ्लॅट सफाई घर सफाईतच होती. आजची मुलगी राष्ट्रपती आहे, आजची मुलगी आमदार आहे, आजची मुलगी खासदार आहे, आजची मुलगी SP आहे, आजची मुलगी आमदार आहे, आजची मुलगी महापौर आहे, आजची मुलगी पायलट आहे. आता याच्यापेक्षा पोरगींमध्ये गुणच आहे. 2% मार्क पडली तर रडती पोरगी, 6 विषय राहिले तरी हसत आला, हसत आला. असं त्याला विचारलं का, जिच्यावर जळत होतो तिच्याच वर्गात राहिलो, बस. हसत आला. फक्त एक करा, मुलींसाठी सांगतो, जागतिक महिला दिनाला पहिला मुद्दा संपवतो. कशा जगा आणि उत्तुंग भरारी घ्यायलाच. कबड्डी चॅम्पियन मुली, कराटे चॅम्पियन मुलगी. आता फक्त एकच करा, तुमच्या पायाला हात लावतो. आपला बाप गरीब आहे मान्य आहे, त्याचा शर्ट फाटलाय फाटू द्या, बनियन म्हणालय म्हणू द्या, त्याची दाढी वाढली वाढू द्या, पण आपला बाप जर कॉलनीतून चालला ना तर फक्त फाटक्या कपड्यात सुद्धा तो वर मान काढून चालला पाहिजे, बस. त्याची मान कधी खाली नाही झाली पाहिजे, बस. आणि त्याची मान एकदा जर खाली झाली
तुम्ही नोटांमध्ये झोपा, समाधानानं झोपू शकत नाही. आता एक वाक्य सांगा, मुलीनं जर आईवडिलांना धोका दिला तर समाज विसरू शकतो, पण तुमचं मन विसरू शकत नाही. हे लहानले पोरं बिरे यांना मोबाईलचा स्पर्श होऊन देत नका जाऊ, यांच्यावर जरा कंट्रोल करा. या वर्षाची गाजलेली मोबाईलमधली सगळ्यात भारी गेम कोणती? पबजी. करेक्ट. या वर्षाचा गाजलेला सगळ्यात भारी सलमान खानचा सिनेमा टायगर जो जिंदा आहे. करेक्ट. जोरात सांगा. या 2 वर्षात गाजलेला सगळ्यात भारी मराठी सिनेमा सैराट. त्याच्यातलं सगळ्यात फोकसचं गाणं झिंगाट. करेक्ट. या 2-4 महिन्यात गाजलेलं सगळ्यात भारी गाणं बाई सुनू तुझं माझ्यावर, मला आमदार झाल्यासारखं. बास. देशाचा विकास करायचा असेल तर असे रत्न घरात तयार झाली पाहिजे. आणि आता पुढचा प्रश्न बरोबर एकदम जोरात. घाबरायचं नाही. 8वीच्या बोराला मोबाईल आहे, बरोबर आहे? जोरात बोला. आहे की नाही? आवाज कमी येतो आहे की नाही? त्याला गरज आहे का मोबाईलची? मग त्याचा बाप नालायक आहे का पोरगा? बाप. मग आपल्या घरात एकच माणूस नालायक आहे, आपला. पुढचा प्रश्न पोरांनो एकदम जोरात. घाबरायचा? आवाज कमी येतोय. घाबरायचा? 2.5 तास आपली मुलगी मोबाईलवर बोलते, बरोबर आहे? मग आई मूर्ख आहे का पोरगी? आई. मग आपल्या घरात 2च माणसं हलकट आहेत, आई आणि आई. हा मार्गशीर्ष महिन्यातल्या 4 गुरुवारचा प्रसाद नाही महाराज. याला कुठंतरी कंट्रोल करायलाच. आता सुट्ट्या लागणार आहेत 15-1 दिवसात. हे 3 महिने पोरं मोकळे आहेत. मोबाईलच्या मेमरी कार्डामध्ये हरिपाठ भरून घ्या, हनुमान चालीसा भरून घ्या, हनुमान कवच भरून घ्या. सकाळी चहा करताना गॅसच्या वट्यावर मोबाईल ठेवून द्या आणि त्याला हनुमान चालीसा लावून द्या. चहा पिताना सकाळी आंघोळ करताना हरिपाठ आणि हनुमान चालीसा कानावर पडू द्या, तरच हे पुढे चांगले होतील. एक जिजाऊनं रामायण महाभारत सांगितलं, उभा महाराष्ट्र सुखी झाला. यांना शिकू द्या. यांना जरा चांगलं शिकवा. नुसते संपत्ती कमवून काय करायचं? एक 8-10 दिवसातून मुलीला जवळ घ्या आपल्या, तिचं दप्तर वगैरे चेक करा. तिच्या दप्तरातल्या वह्या उचका, त्याच्यातलं शेवटचं पान उचकीत जा. शेवटच्या पानावर ग्रहपाठ असतो, एकदा निवांत वाचा. एकदा मुलीचा मोबाईल चेक करा. त्यातले सिम तपासा, मेसेज वाचित जा. त्यातला विनोद नाही हा, त्याच्यात 3-3 सिम आहेत, जरा चेक करीत जा. त्यातला बॅलन्स चेक करा. आपण 100 रुपये दिलते, त्याच्यात 500 रुपये आलेत. हे 100ला 500, ही स्कीम कोणती आली इथं जरा शोध लावा. ही 1 GB आहे का 2 GB आहे का GB आहे, जरा पहा. आणि सांगा मला मुलगी तुम्हाला हा विनोद आहे का? तिचे लाड करा, पण मुलीला कंट्रोल केलं पाहिजे. एक वाक्य सांगा, कुटुंबाला लागलेला कलंक कोणत्याच साबणाने धुवून निघत नाही, त्याला पश्चातापच आहे. यांना शिकवा ना जरा, हे फटकून काढा ना. यांना काय होतं? 10वीच्या मुलीला म्हणा ना, बाई भांडे घासते का ग? स्टडी काय वाची ती कोणाला माहिती? कपड्याला घाण्या घाल ग, स्टडी. पप्पांचा मोबाईल चार्जिंगला लाव ग, स्टडी. बाई तेवढं पप्पांचा शर्ट अर्जंट इस्त्री करून दे ग, होमवर्क. सेपरेट खोली गुड्डीला अभ्यासाला. आईनं म्हणायचं मोठ्यानं बोलू नका बरं, गुड्डी स्टडी करते. हो, एक दिवस खोलीत राहिली, गुड्डी गेली स्टडी. आता एकच पेपर राहिलाय 12वी आर्टचा, 2 इकॉनॉमिक्स आणि जिओग्राफी. सायन्सवाले मोकळे झाले, 12वी सायन्सवाले झाले मोकळे. आता कॉमर्सवाल्यांचा 1 राहिलाय, 10वीवाल्यांचे 6 राहिलेत, 3 झालेत. 10वीवाले 22ला मोकळे आहेत.
12वीवाले जवळजवळ मोकळेत. आता सुट्ट्या लागल्यात. बापाच्या घरात फुकाट खायचं कमी करा. गारी का कुल्फी का पावी का बटारी का रद्दी का गाड्या पुसा. स्वतःचा समाजातला दर्जा तयार करा. कामं करायला लाजू नका. कोणाची बुटं चाटीत हिंडू नका. बुटं बनवायला शिका. काम करा. लोकांच्या गाड्या पुसा, काय फरक पडत नाही. रिक्षा पुसा, काय फरक पडत नाही. लोकांची बूट पॉलिश करा, काहीच फरक पडत नाही. स्वतःची समाजातली इमेज तयार करा. पैसा कमवा. गाडी का कुल्फी का. एक रस्त्याच्या कडेला एक नवरा बायको 25 ऊस घेऊन बसतात. एक बाई लाकूड फिरवते, तो रस काढतो, 500 रुपये कमावतात. तुम्ही मोबाईल घेऊ नये या मताचा मी नाही. तुम्ही दारू पिऊ नये मी त्या मताचा नाही. कारण मी नाही म्हणलो तरी तुम्ही येणार. तुम्ही 5,000 रुपये रोज कमवा आणि 2,500ची दारू प्या. पण पैसा कमवा. इथून पुढे ज्याला दर्जा आहे जगायचा तोच जगेल. बापाच्या बायको देणार नाही लोक. ती हवा गेली आता. श्रीमंताला लोक मुलगी द्यायची हवा गेली ती आता. त्यांच्याकडे 2 धाबे आणि 1 जीसीपी असू दे. आता लोक म्हणते जीसीपी आहे का. हा पोरग पित आहे का. हा मग जीसीपीनं खड्डा घे आणि तो सांड गाडून टाक. काय करते मला. आता लोक म्हणते मुलगा पेत नाही ना, गरीब असू द्या, माझी मुलगी भांडे घासेल पण सुखानं झोपेल. आता लोक मुलगी गरीबाला देतात. आता भंगाराला पोरी देत नाहीत लोक. श्रीमंत याडपटानी टाय का. तुम्हाला वाटतं हे नाही. ते दिवस गेले. आता 4 धाबे, 2 बार आणि 3 पेट्रोल पंप. शोको करता तो कहता मारता गलाते नरवे फोवे फेम को पादयाते खासे धोथा का धोथे ला सा ना धोथा ला पाहे ना रुपा तुझे. मग देव येतो बदला घेतल्याशिवाय. काहींना इस्टेट मोकार पोरग नाही. काहींना इतकी पोर झोपाया जागा नाही. काहींनी इतका प्रयत्न केला झालेत नाही. 3 सख्या बहिणी केल्या, 3ही फेल गेल्या. नाही जमलं. काही माणसांच्या घरात इस्टेट लई पण देव खाऊन देत नाही. जेव्हा बसला चमक निघली. 2 लाख 2.5 लाख मागचं लॉक 9 लाख. काही माणसं ते ताटली का पाहता खातीच नाही. साखर, डायबिटीस, वांग, मुळव्याध. काही माणसं चालू मेली. काही नाक गाव कटाळलंय. मरणच. पाहुणेच भेटायचे बंद झाले. आवला जाईना ते भेटाता कवर. उलट्या पाहुण्याने फोन केला. कसं काय म्हणले. आहे अजून मरणच. नुसता उताना पडेल खाटाव. खात नाही पित नाही पाहतो नुसता. पाहुणे म्हणले चहा. दूध, थोडी दारू, पिठलं, थोडा रस्सा. तू लाख करे रखवाली, तू लाख करे रखवाली. फक्त खरेची आई मिली. कोणी उठायचं महापौराला डॉक्टर करा. डॉक्टरचं बरं कुठे डॉक्टर होत असेल. त्याला मार्क नको कटवान घ्या. 48% मार्क पडले ते अडपाटाला 8ला घालते. कशाला डॉक्टर कोण तो माणसं मारायला. त्याला भेजाच नाही. खराब भेजायचं ते. आणि त्याचा बाप म्हणला प्रयत्न करू. काला करतो प्रयत्न. पहिलाच प्रयत्न फेल गेलाय. काला करतो प्रयत्न. ते अडपाट ते 48% मार्क पडले. ते 8ला घातलं पाहिजे. त्यानं झक मारली मेडिकलला घातलं. कशाचे जोराव पैसे. त्याला भेज आहे का. ते केलं डॉक्टर. त्यानं टाकलं हॉस्पिटल. काला माणसं नीट होती. त्यालाच भेजा नाही. त्याच्याकडे पेशंट गेलं का त्यानं लगेच पहिला दणका. झोपा. उभ्यानं काही नाहीच. झोपा. पहिला दणका झोपा. झोपलं का लगेच काना स्टेथोस्कोप. आणि ते छाती उठू ना.
तोंड वाचवा, डोळे वाचवा, जीभ बाहेर काढा, ओढून धरा, मोकळं सोडा, ओढा परत, सोडा मोकळं, ओढा परत, पालते व्हा, उताणी व्हा, सरळ व्हा, महक पहा. काय होतं तुम्हाला? मग आता एवढा टाइम काय व्यायाम चालू होता का? काय होत? आणि लगेच कागद आणि पेन घ्या. कागद तिथंच राहते टेबलाला आणि पेन त्यांची दुरीनच बांधेल राहत्यात. ते पेन आपल्यासारखे खिशाला नाही ठेवती. सकाळी 3 घ्या, संध्याकाळी 3 घ्या, परदिशी परत आले का झोपा. उभ्यानं काही नाहीच. काय आलं माणसं नीट होती लो. काय झालंय महाराज, पैसा मूर्ख माणसांकडे गेल्यामुळं चांगल्या माणसांना समाजात त्रास झाला महाराज. याडपाट माणसांच्या घरी लक्ष्मी गेली. याडपाट जी भंगार माणसं आहेत त्यांच्याकडे पैसा गेला, चांगल्या माणसांना त्रास झाला. भांडे घासणारीच्या मुलीला मेरिटचे मार्क आहेत पण मेडिकलला जाता येईना. बंगलेवाल्याची पेपरला गेली, अजून आली नाही, ती डॉक्टरच होऊन आली. परीक्षेला गेली ती गेलीच, मग का निकालच घेऊन येते का काय करते काय. आणि पोरगी पळून गेल्यावर तिची आई म्हणती मला अंदाज आलता बरं का, तू काय कुंभ मेळ्याला गेली का 2-4 महिने. पहिल्या महिन्यात आता बाळ बनवायचं बरं का, आता परत घोटाळा नाही करायचा, आता बनवूनच दाखवतो बाळ. पहिल्या महिन्यात बाळाला डोकं येतं, लिहून घ्या. पहिल्या महिन्यात बाळाला डोकं येतं. दुसऱ्या महिन्यामध्ये बाळाला कर आणि चरण येतात. कर म्हणजे हात आणि चरण म्हणजे पाय. तिसऱ्या महिन्यामध्ये बाळाला नख आणि लिंग येतं. ते लिंग स्त्रीलिंगी किंवा पुल्लिंगी. म्हणून जगामध्ये 3ऱ्या महिन्याच्या आज सोनोग्राफी होत नाही. डॉक्टर एमडी असो नाही तर सुमडी असो, लिंगच नाही तर काय वांग करीन तो. हा किती महिना लागला आता. चला गाड्यांना 4था लागला घ्या. ऐका आता पहिल्या महिन्यात आता बाळ बनवूनच दाखवतो पटकन. कीर्तनात लवकर पोरं होत्या. पहिल्या महिन्यात डोकं येतं, दुसऱ्या महिन्यात करचरण येतात, तिसऱ्या महिन्यात लिंग येतं, 4थ्या महिन्यात हस्ती येतात, हस्ती म्हणजे हाडं, 5व्या महिन्यात त्वचा येते स्किन, 6व्या महिन्यात महिला मंडळ. बाळ आईच्या पोटात फिरायला लागतं. ते उजव्या कुशीनं फिरलं तर मुलगा होतो, ते डाव्या कुशीनं फिरलं तर मुलगी होते. त्याला फायली घेऊन बोंबलत हिंडायची गरज नाही. उगाच बायको दवाखान्यात त्यान पंप विसरून या. पटकन पुढे जातो. 7व्या महिन्यात बाळाला सप्तधातू येतात. 8व्या महिन्यामध्ये बाळ पूर्ण होतं आणि 9व्या महिन्यामध्ये त्या बाळाला मी मागच्या जन्मी कोण होते तर स्मरण होतं आणि तो देवाला प्रार्थना करतो, देवा मला बाहेर काढ. 9वा अध्याय. मातेच्या उदरकोरी पचून विष्ठेच्या दात्री. आणि बाळ बाहेर येताना तिथं आजीबाई लागते. बाळ बाहेर आल्याबरोबर आजीबाई हात ओला करते, हात गार पाण्यानं, असं बाळावर शिपडते. शिपडावं लागतं. तो शिपडला का ते कार्ट सावध होतं आणि ते म्हणतं क्याव क्याव म्हणजे मी काही करीन, तुला काय घे नाही, मी आता बाहेर आलोय. आणि बाळ बाहेर आल्यावर तिथं आजीबाई लागते. म्हणून बाळ आल्यावर बाहेर आल्यावर ओवी अध्याय नंबर 18 ओवी नंबर 100. देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोळिया ना म्हणू नये धनंजया जयापरी. आणि त्या बाळाच्या कपाळावर सटवी लिहायला येते. म्हणून महिला मंडळ जन्माला आलेलं बाळ 5 दिवस कुणाला दाखवायचं नसतं. त्याच्या बापाला सुद्धा 5वी पर्यंत ते बाळ झाकून ठेवावं लागतं. त्याच्या कपाळावर 5वीच्या दिवशी सटवी लिहायला येत असते. पुरावा अध्याय नंबर 18 ओवी नंबर 101. ललाटीचे लिहिले ते काही केल्यानं मोडेगा काळे गोरे पण फिटवणे. आता ह्या 5-10 वर्षापासून सटवी येत नाही लिहायला. सटवीनं ते बंद करून टाकलेलं आहे, कारण तिच्या डोक्याच्या बाहेर झालं काय लिहिलं. कारण आता सगळ्या बाया बाळातीन होत्या दवाखान्यात आणि तिथं औषधाच्या वासानं सटवी येत नाही. मग हॉस्पिटलमध्ये बाळानं डोळे उघडले का त्याला 2 गोष्टी दिसत्या, सलाईनाच्या नळ्या, बाटली. पोरानं 5वीला बाटली पाहिली.
जे बिलागलं बाटलीला तर भाताव सुद्धा दारूच वतली तेव्हा कावळ्याने डेअरिंग केली, नाही तर कावळा शिवाला. ए बाळ बाहेर आलं, आजीनं मांडीवर घेतलं. तुझं नाव काय? यश. बाळ बाहेर आलं, आजीनं मांडीवर नाव ठेवलं, त्याचं नाव यश ठेवलं. पुरावा अध्याय नंबर 18, अध्याय नंबर 17, ओवी नंबर 329. घरी गेल्यावर ओव्या नंबर सगट लिहून घ्या आणि घरी गेल्या उचका. खरं सांगतो का लबाड्या? अध्याय नंबर 17, ओवी नंबर 329. उपजलिया बालकाशी नाम नये तयापाशी, मारिल्या नावे हाका ओ देत उठे. बाळ बाहेर आलं, आजीनं मांडीवर घेतलं, त्याला यश हे नाव ठेवलं आणि त्या यशला पहिली चिटकली माया. यश होता शिव, तो गुतला मायेत, त्याच्यामुळे तो झाला जीव. आणि ह्या जीवाला शिव होण्यासाठी करावं लागतो त्याचं नाव काकडा. आता मूळ कोण आहे? शिव. मला याला आल्याबरोबर कोणची टाकली? पहिली माया. आता हा जन्माला आला तो कसा होता ऐका. हा होता ब्रह्म. याला आजीने एक दिला झटका. याची आजी याला काय म्हणली माहिती का? तुझं बिस्किट, तुझं. पहिला दणका त्याला कोणचा दिला? तुझं. तू. ते म्हणलं माझं. हो, मग पहिला शब्द तयार झाला, तू, मी, तुझा, माझं. आणि या 4 शब्दावर जगातलं पोलीस खातं आणि न्यायालय चालू आहे. मी, तू, तुझा. मी हे 4 शब्द वजा केल्यावर भांडणच काळ होईल. अख्ख्या जगातली भांडणं किती शब्दावर आहेत? आपण बांधला बंगला, आपल्या बापाला नाही जमलं. आता तुझ्या बापाला जर जमलं नसतं, बाकीचा विचार घरी गेल्यावर करा. मी, तू. ती माझी नाही ना, ती माझी नाही ना, कुणाचीच नाही. तिनं माझ्याशी सोडून कोणाशी लग्न केलं ना, ती कुठंच सुखी होऊ शकत नाही. एवढं तिचं माझ्यावर. अरे पागले तू, असे 3 जण म्हणत होते तू चौथा येड्या. अरे 3 मेले, तू एकटाच राहिलाय. ते 3 झाले भूत, तू असेल खैस. पुरीसाठी मरतो का शांबड्या? ए दरिद्री, ए भंगरी. अरे हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं? हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं? आणि आपण इतके नादान नाही का एवढं चांगलं हृदय कोणाला द्यावं? ज्यांनी ज्यांनी असे लव्ह मॅरेज केले ना, लफडे लुपडे, दरवाजे लावून भांडे घाशी त्यारे, आणि भांड्याचा आवाज येऊ नये म्हणून टीव्हीचा आवाज मोठा करतात. कोण कोणावर प्रेम करायला मोकळे गेलं? ह्या जगात 2च माणसं प्रेम करतात, एक आई वडील आणि 2 संत. 3रं बायको प्रेम करीत नाही, प्रियशी तर अजिबात करीत नाही. बऱ्याच लोकांना वाटतं हे पळ. प्रियशी जीवनात 3 अंकी नाटक करते टोनग्या. लग्नाच्या अगोदर ती त्या पोऱ्याला म्हणत असते, तू माझा प्राणनाथ आहे. प्राणनाथ, नवनाथाचा भाऊ. प्राणनाथ. लग्न झाल्यावर म्हणते नाथ आहे, शेवटी म्हणते तू अनाथ आहे. माणसाची बायको सुद्धा जीवनात 3 अंकी नाटक करते. माणसाची बायको सुद्धा जीवनात 3 अंकी नाटक करते. लग्न झाल्यावर नवऱ्याला चंद्रासारखी शीतल करते तेव्हा चंद्रमुखी असते. 2 मुलं झाल्यावर तापून उठते तेव्हा सूर्यमुखी असते. आणि 60 वर्षाच्या पुढे मारायला धावते तेव्हा ज्वालामुखी असते. कोणत्याही प्रिय माया कीर्तनात बसलेल्या कोणत्याही प्रियकरानं मला सांगा, तुमचं हॉटेलचं बैल किती प्रियशन दिलं का?
देणारच नाही, हुशार मॉडेल आहे ते. 16 आईस्क्रीमच्या कांड्या खातं एकटं. तवर हे एक कांडी चूक घेते आणि याला म्हणलं तुला घेते म्हणते इंटरेस्ट नाही. अरे पैसेच नाही बावळाटा. एका मित्रानं एकाला सांगितलं माझं सोमवारी लव्ह मॅरेज आहे. याने सांगितलं कुणाशी? त्याने सांगितलं सी इज माय कॉलेज फ्रेंड. ती माझ्याबरोबर कॉलेजला होती. म्हणला 1 मिनिट मी त्याच्याशिवाय विरह सहन करू शकत नाही. इसी के बिना मैं पल भर भी जी नहीं सकता. इश्क ही मेरी जिंदगी है. अगर वो ना मिली तो मैं रेलवे के नीचे सो जाऊंगा. वो मेरी नहीं हो सकती तो किसी की भी हो नहीं सकती. त्याने सांगितलं तुला काय भुकायचं भूक, पण मी काय सोमवारी लग्नाला येत नाही, मंगळवारी आशीर्वाद द्यायला येतो. हे मंगळवारी आशीर्वाद द्यायला गेलं तर सोमवारी ज्याचं लग्न होतं ते असं दाढीला हात लावून बसलं होतं. हा गेला आणि त्याला म्हणला व्हाय यू आर बिकम नर्वस. याने सांगितलं कॉम्प्लिकेटेड केस. याने सांगितलं व्हॉट इज द प्रॉब्लेम. याने सांगितलं प्रॉब्लेम इज डेंजरस. म्हणले काय? काल लग्न झालं नाही, याचं बक्षीसच पडलं खाली. म्हणला काय करा. मग याने सांगितलं काय झालं. त्याने सांगितलं 3 तास आम्ही गार्डनमध्ये शपथी घेतल्या. तिनं मला सांगितलं मी तुमचीच आहे, हे शरीरच तुमच्या ताब्यात दिलंय, मी तुमच्यावरून जीव ओवाळून टाकलाय. बऱ्याच गप्पा झाल्या आमच्या दोघांच्या. फुल है गुलाब का, लडका है गरीब का, असं काय बरंच त्यांचं आहे. लय बारीक सांगितलं तुम्ही माझ्यावर संशय घ्याल, तुमच्याकडून नाही लागत. सावध राहा माणसं. आणि तिने मला कोर्टाच्या पायरीपर्यंत नेलं आणि कोर्टाची पायरी चढल्यावर तिने मला सांगितलं आता मी तुमच्यावरून जीव ओवाळून टाकलाय तर तुमच्या नावे बँकेत पैसे किती आहे. म्हणजे प्रेम कशावर आलं? पैशावर. मित्रानं सांगितलं 5,000. पोरकाला थांबण मराय. त्याच्या मित्राने त्याला सांगितलं अरे तिला सांगायचं माझ्या नावे 5,000 आहेत पण माझ्या चुलत्याच्या नावे 5 लाख आहेत आणि त्याला काही पोरग नाही, वारस मीची. तर म्हणला हेच सांगितलं मी तिला. ती माझ्या चुलत्या संगच गेली, मी बसलो तुही वाट पाहत. अरे लव इज ए मनी अँड मनी इज ए लव. मनी इज ए लाईफ अँड लाईफ इज ए मनी. नो मनी नो लव इन द वर्ल्ड. हा म्हणून 3 गोष्टी ध्यानात ठेवा. 3 गोष्टी ध्यानात ठेवा. अंगातली ताकद जपून वापरा, खिशातला पैसा जपून वापरा आणि आयुष्यातली वेळ जपून वापरा. तर काकडा. महिला मंडळ 3 गोष्टी जपून वापरा. महिला मंडळ घरात पाणी जपून वापरा, घरात वीज जपून वापरा आणि घरात वाणी जपून वापरा. पहिली गोष्ट पाण्याचे कॉक सतत बंद ठेवा, लागेल तेव्हा घेत जा. पहिला हंडा दुसऱ्या मजल्यावर घिजायपर्यंत खाली नळ चालूच होती. कारबा म्हणे मी पट्टी भरी ती, तुझ्या घरातच घे ना नळ सेपरेट. का आला नगरपालिका अवलंबून राजी. तो नवरा लय नोठावाला येतो. 1 पाणी जपून वापरा, गरज आहे की नाही बोला. 2 वीज जपून वापरा आणि वाणी जपून वापरा. जरा सासू सासऱ्याचा आधार करायला शिका. तू काय तिकडून 5-7 8 12 तांबे घेऊन आली म्हणजे जागीरदारी घेऊन नाही आली. आणि तुला सासू सासऱ्याचा बोलायचं काही राईट आहे नाही. तुझा सेपरेट खिलार आहे, तू त्याचं सांभाळायचं. तुला दुसऱ्याला बोलायचं काय अधिकार आहे? ऐ ऐ सासूचा तुझा काय संबंध येतो बोलायचा? तू कोण सासूची? ऐ ऐ तू कोण आहे सासूची? तो नवऱ्यापुरतं तो पाहायचं, तुला इकडे बोलायचं काय अधिकार? तू मंगळसूत्र कोणचं घालती? नवऱ्याचं. तुला सांभाळण्याची जबाबदारी कोणाची आहे? नवऱ्याची. तुम्हाला पाहिजे त्या गोष्टी देण्याची जबाबदारी कोणाची आहे? नवऱ्याची. तुमच्या अंडर कोण आहे? तुमच्या पुऱ्या कानाखाली कोण येईल? नवरा. मग तुम्हाला सासऱ्याला बोलायचं काय अधिकार? काय अधिकार काय? तू लायसन घेऊन आली तिकडून? ऐ ऐ
बचत गट काढी ती सासरा उपाशी मारी ती. खरंय का खोटंय? हे इंदुरीकरचं कीर्तन आहे महाराज. हे काल खरं, आज खरं, उद्याही खरं. मी मरल ना महाराज तरी तुम्हाला आपलीच आठवण येईल. एक तरुण मंडळी, अंगातली ताकद जपून वापरा. माझा टेलपणा करायला वापरू नका. दिवस फिरलेत. मोटरसायकलवर चालला तर कुत्र्याला लात आणतो. त्याचा बाप पिसाळलेला होता. पुरीला पाहिलं का बोकड्याचा आवाज काढतो. अंगातली ताकद माळकऱ्यांच्या टिंगल्या करायला वापरू नका. अंगातली ताकद दंगली करायला, मोर्चे काढायला, टपरे पेटवायला, आंदोलन करायला वापरू नका. अंगातली ताकद काळ्या आईची सेवा करायला, गोठ्यातल्या गाईची सेवा करायला, घरातल्या आईची सेवा करायला, भारत मातेची सेवा करायला वापरा. आता हे दंगली बिंगली करायचे दिवस गेले. आता 15 वर्षापासून महाराष्ट्रातलं पोलीस खातं नंबर 1 काम करते. नंबर 1. आता 100% जनता सीसी कॅमेरे ते. जर कधी क्लिप मध्ये दिसला ना तू टपरी बिपरी पेटवताना, अशी खुटी गुतन तुझ्या. खुटा उपटन पण खुटी निघायची नाही. 3 महिने जामीन नाही. आता 3 महिने जामीन नाही आणि मरेपर्यंत सरकारी नोकरी नाही. आणि ठकाला ठक भेटल्याशिवाय राहत नाही. 3 कॉलेजच्या अवलादी मोटरसायकलवर चालल्या, बिनबापाची अवलाद. 90 हाणल्या जोरात आणि ट्रकवाल्यानं हॉर्न वाजवला. काय चुकील ती की त्यानं? पण ही बापाची अवलाद, बिनबापाचे हे, यांनी त्याची गच्ची धरून ओढलं, त्याला दिले 2 ठेवून. आता तो आपल्या भागात होता म्हणून त्याच्या भागात जाऊन डिरिंग कर ना. पण तो काय कच्चा नव्हता. तो टामी घेऊन उतरला. गुडघ्यातूनच काढले तिन्ही बी. हे उतरले म्हणत आईला गुडघे नाही राहिले. गरीबाला तरस देण्यासाठी, कोणाची माप काढण्यासाठी, कटआउट काढण्यासाठी अंगातली ताकद वापरू नका. भारत मातेची सेवा करायला वापरा. मिलिटरीत पोरग कोणाच आहे? ज्याची आई दुसऱ्याच्या घरचे भांडे घासते, ज्याचा बाप दुसऱ्याच्या बागात झाडाला पाणी घालतो, त्याचाच पोरा देश सांभाळतो. मारामाऱ्या करायला आणि टपरी बारवायला नवीन पद्धत आणली. आता वाढदिवस साजरे करायचे. भंगार क्वालिटीची अवलाद. 70ची पल्सर, 10चा मोबाईल, 2-2.5 हजारचा पायात बूट. माझाटलं ते. बापानं द्यायचे 100, हिनं द्यायची 100. इथं लई खोडीची. हिनं उलट पोराला म्हणायचं अजून 100 राहू दे, त्याचं ऐकू नको. त्याच तो पहिल्यापासून तसाच आहे. कोण? त्याला मी 9वी पासून पाहते. मी म्हणून राहिले, नाही तर दुसरी राहिली नसती. तुका नाही उलातली कुठं, त्यानं दुसरी केली असती. आणि मग आता याने वाढदिवस साजरे करायचे कुठं माहिती का? 90 प्यायच्या, धाब्याच्या पुढं केक ठेवायचा, हायवेला डांबरीवर. त्या केकवर सामुदायिक मुतायचं 2-4 जणांनी. तो केक आणि मूत एकत्र करायचा आणि तो एकमेकाचा मूत आणि प्रसाद म्हणून खायचा. आणि मग पेल्यावर एकमेकाला बापाच्या नावानं हाका मारायचा. ए दत्त्या, ए भिक्या, ए किसन्या. खरंय का खोटंय? खरंय. आपले भक्त खोटे बोलत नाही. सांगा हे खरंय का खोटंय? मग वाटुळ याच्यामुळं झालं. पुरींचा हेच झालं. रविवारी पोरगी शाळेत जाती. हा क्लास भरतो कुठं बा हायवेला? पोरीनं 2-3 वर्ष थांबा, तुमच्या बापाच्या दारात अशी रांग लागणार आहे. रांग. मुलगी द्या, मुलगी द्या, मुलगी द्या. फक्त तोवर तुम्ही घरात राहायला पाहिजे. नाही तर रांग लागायच्या अंगणात तुम्ही सापडायच्या धबधब्याखाली. काय उपयोग?
अंगातली ताकद जपून वापरा. काय मत आहे तुमचं? सेवा करायला वापरा, वृक्षारोपण करायला वापरा, अंधश्रद्धा निर्मूलनासाठी वापरा, चांगल्या गोष्टीसाठी वापरा. अंगातली ताकद जपून वापरा. खिशातला पैसा कुठेही घालू नका. पूर्वी फक्त पुरुष फेटा बांधायची, आता यांनी सुरू केले फेटे. आता तुम्ही बांधा फेटे, आम्ही घेतो नऊवार. पुरीनी घाला पॅन्ट शर्ट, आम्ही घेतो गाऊन. घेतो वाढण्यान आवळी तर मुंडके आम्ही. मूर्खावासारखं वागायचं कसं आहे बी. चांगले बसून लोक जेवत होते खाली, ऊत आलाय ह्या नालायकांना उभ्यानं जेवार, आणि ते वरहड नालायक ताटली हातात घेत भात पान एकाला भातच सापडा ना, ते ताटलीच घेऊन घरी गेला. मग चांगले गोल गुलाबजांबू होते, आता गुलाबजांबू कसं झालाय लांबकुळा. आता गुतला म्हाताऱ्याच्या नागपुडीत, मिळाला म्हातारा. चांगले बुंदीन गुलाबजांबू सेपरेट होते, केले एकत्र. राजा राणी, राजा एवढा, राजा एवढा, राणी. राजाला कळलं सुद्धा नाही राणीची टाकली का मुका घेऊन गेली. अंगातली ताकद जपून वापरा, खिशातला पैसा जपून वापरा, आणि आयुष्यातली वेळ जपून वापरा. नामदेवराय म्हणतात मी काकडा केला पण कसा, देह जावाची वारा हो